पुण्यामध्ये क्लाउड किचन चालू करायचा विचार करत होता. आता मग त्या संदर्भात त्यांनी ऑफिस व्हिजिट बुक केली होती आणि आपल्याला भेटायला आले होते. मग त्या संदर्भात एकंदरीत किती जागा लागेल, 1 BHK फ्लॅट, 2 BHK फ्लॅट, असं त्यांचं प्लॅनिंग होतं. मग त्या संदर्भात आपण त्यांना ते पण गाईड केलं की जागा किती लागणार आहे आणि मग त्याचप्रमाणे एकंदरीत जर बघायला गेलं तर मेन्यूमध्ये आपण काय काय ठेवू शकतो. मग एकंदरीत आपण जर बघायला गेलं तर रेडीमेड प्रोडक्ट्स किती आपण आणू शकतो, कशा प्रकारे रेडीमेड प्रोडक्ट घेऊन आपण काम करू शकतो, शेफकडनं आपण काय काय गोष्टी बनवून घेतल्या पाहिजे, स्टाफ आपल्याला किती रिक्वायर्ड आहे, मग त्या पद्धतीमध्ये एक साधारणतः त्यांची सॅलरीच किती जाईल, रेंटल किती असणार आहे, लाईट बिल किती जाईल आणि या हिशोबाने मंथली जर बघायला गेलं तर एक फिक्स कॉस्ट आपली किती राहील, मग त्या हिशोबाने सेल्स किती झाला पाहिजे, क्लाउड किचन कशा प्रकारे केले पाहिजे, आउटलेटचा सर्वे कसा केला पाहिजे, कोणत्याही उगाच आउटलेट चालू करून नाव कसं ठेवलं पाहिजे, नाव चुकलं तर सेल्स येणार नाही, मग त्या हिशोबाने अशा चुका नको व्हायला म्हणून आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, CPC काय असतं, त्याचं कशा प्रकारे ते वर्कआउट होतं, ऍड्स कशा प्रकारे लावले जातात, त्याचा रिझल्ट कसा येतो, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तो पण लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.